जी जमिनीत लागवड टाकता मिश्र खत असू दे, प्लेन खत असू दे, युरिया असू दे, पोटॅश असू दे, DAP असू दे, ही लागवड पिकास केव्हा लागू होते याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. युरिया जर टाकला आपण आज आपल्या शेतात कोणत्याही पिकास, तर तो 18 तासांनी लागू होतो आणि तो 3 ते 4 दिवस त्या जमिनीमध्ये टिकून राहतो. अमोनिया सल्फेट जर टाकलं आपण तर ते 3 ते 4 दिवसांनी लागू होतं आणि 5 ते 7 दिवसापर्यंत ते जमिनीत अमोनियम सल्फेट राहतात. हे जर आपण मिश्र खत टाकलं जमिनीमध्ये तर ते 4 ते 5 दिवसांनी लागू होतं आणि 9 ते 10 दिवसापर्यंत जमिनीत पडून राहतं. आणि 15-15 सारखं जर मिश्र खत जर टाकलं आपण तर ते 12 ते 14 दिवसापर्यंत पिकांना लागू होतं आणि 26 दिवसापर्यंत ते जमिनीत पडून राहतं. तसंच हे पाठीमागे दिसतंय ते भात क्षेत्र आहे. सल्फर पोटॅश आणि MOP. सल्फर पोटॅश हे 72 दिवसांनी लागू होतं आणि 190 दिवसापर्यंत ते जमिनीत पडून राहतं. तसंच आणि MOP 27 दिवसापर्यंत लागू होतं पिकांना आणि ते 40 ते 45 दिवसे जमिनीत. तसं DAP डायअमोनियम फॉस्फेट हे जर आपण कोणत्याही पिकास टाकलं तर ते 26 ते 25 दिवसापर्यंत पिकांना लागू होतं आणि 48 दिवस जमिनीमध्ये कार्यरत करत असतं. तुम्ही दिलेली आत्ता मी सांगलेली खतांची माहिती हे कशावर डिपेंड राहते, पिकं उचल कशी करतात, तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात आहे त्याच्यावर डिपेंड राहतं. सेंद्रिय कर्ब हा 6.5 ते 7.5 पाहिजे सामू, आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1 ते 4% पाहिजे. तरच पिकं ही आपण टाकलेली लागवड आहे रासायनिक ती उचल करू शकतात. त्याबरोबर इशी म्हणजे क्षारता जर 1पेक्षा जर कमी झाली किंवा जादा झाली तर पिकाचं सेंद्रिय खताचं जे वहन असतं, आपलं रासायनिक खतांचं वहन असतं, ते सुद्धा व्यवस्थित होत नाही. हे त्याच्यावर डिपेंड राहतं. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा किंवा फॉलो करा, नाहीतर करू नका.